तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा आपल्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती. तर भावानं आपण मागेच एक डिझाईन अपलोड केली ती फटाका स्टॉलवर. त्याला असं डिग असं प्रेम नक्की चाललं, तर त्यामुळे आपण दुसरी डिझाईन प्रोव्हाइड करतोय. तर संपूर्ण यात गोष्टी आपण एकदम HD क्वालिटी वापरायचा प्रयत्न केला. तुम्हाला PAD प्लस PLP सुद्धा नक्कीच प्रोव्हाइड केली या ट्युटोरियलमध्ये संपूर्ण त्या. तर भरपूर जणांच्या कमेंट अशा होत्या का दादा आमची PLP वगैरे नाही ओपन होत, PLP थोडा इश्यू येतोय. तर सर्वात मेन मुद्दा असा भावानं, जे पिक्सेल ॲप तुम्ही यूज करता ते ओल्ड व्हर्जन यूज करा भावानं. कारण पिक्सेल ॲप जसं की अपडेट होत चाललंय तसे प्रॉब्लेम संपूर्ण त्या मला सुद्धा येतात आणि तुम्हाला सुद्धा नक्कीच येणार. तर त्यामुळे मी टेलिग्रामला तुम्हाला पिक्सेल ॲपची लिंक प्रोव्हाइड केली. तर ते पिक्सेल ॲप डाउनलोड करा भावानं. त्यामुळे तुम्हाला इश्यू अजिबात नाही येणार. ठीक आहे. जर काय प्रॉब्लेम आले तर नक्की मला इंस्टाग्रामला DM करा. संपूर्ण ते HD क्वालिटी तुम्हाला PLP प्रोव्हाइड केली आणि PAD सुद्धा नक्कीच प्रोव्हाइड केली. ठीक आहे. तर चला अशामध्ये तुम्हाला मी नक्कीच फोटोशॉपमध्ये दाखवतो PAD कशामध्ये क्रिएट करायची. बाकी तुम्ही PLP नक्कीच क्रिएट करा मोबाईलमध्ये. ठीक आहे. तुम्हाला मी PLP प्रोव्हाइड केली. तर अशामध्ये घेतोय फोटोशॉपला ओपन करून. तर अशामध्ये इथं घेतोय फोटोशॉप ओपन करून. तर फायनली मी फोटोशॉप ओपन केलंय. आता बघू शकता यापर्यंत आपली डिझाईन होती भावानं. संपूर्ण ते आपण चिंतामणी फायरवर्क्स या टॉपिकवर आपण संपूर्ण स्टॉलची डिझाईन प्रोव्हाइड केली. बाकी जर बघायला गेलं इमेजमध्ये तो इमेज साईजमध्ये जातो. साईज तुम्हाला दाखवून देतो आपण जी क्रिएट केली ती भावना इंचेसमध्ये. ठीक आहे. तर 8x10 मध्ये आपण ही साईज क्रिएट केली ती. रेझोल्युशन 300 ठेवलं होतं. हे तुमच्या PCच्या परफॉर्मन्सनुसार नक्कीच काम करते रेझोल्युशन. ठीक आहे. बाकी तुमचे काही जर प्रॉब्लेम वगैरे असेल नक्की मला कमेंट करा. मी नक्की त्यावर सोल्युशन आणतो, त्यावर नक्कीच सांगतो. काही ट्युटोरियल वगैरे अजून लागत असेल नक्की मला कमेंट करा. तर संपूर्ण ते आपण टॉपमध्ये HD मध्ये संपूर्ण ते ट्युटोरियल आणतोय भावनं. आता हे जर मटेरियल वगैरे बघायला गेलं तर संपूर्ण ते आपण HD क्वालिटी प्रोव्हाइड करतोय. ठीक आहे. तर अशा संपूर्ण ते इथं लेअर पॅटर्न आपण हाईड करून घेतो भावानं. ठीक आहे. एक गोष्ट दाखवतो तुम्हाला आपण कशा पण संपूर्ण ते ऍड केली फोटोशॉपमध्ये. ठीक आहे. बाकी हे संपूर्ण PLP तुम्हाला सेम टू सेम अशा बघायला भेटणार मोबाईलमध्ये. ठीक आहे. मी तुम्हाला नक्कीच ती प्रोव्हाइड केली. भरपूर जणांची मला PLP कमेंट होत्या. तर त्यामुळे फायनली मी डायरेक्ट PLP घेऊन आलो. तर अशाने आपण 8x10 मध्ये एक साईज क्रिएट केली ती आणि त्यावर हा कलर फिल मारला होता आपण रेड कलरमध्ये. ठीक आहे. तर हा कलर फिल मारल्यानंतर त्यावर आपण हा ब्रश मारलाय. हे जे बॅकग्राऊंड आपण यूज केलंय हे नॉर्मली पिंटरेस्ट वरून उचललंय आपण भावनं. ठीक आहे. रेड कलर मध्ये आणि त्यावर आपण नॉर्मली असा ब्रश मारलाय. वरतून थोडं डार्क केलंय. ब्रश आपण जो यूज केलाय भावनं अनलॉक करून ब्रश जर यूज केला तर इथं कीबोर्ड B दाबतोय मी डायरेक्ट. तर बघू शकता आपला ब्रश आहे. तर भरपूर जणांचा प्रश्न असा राहतो का इथं असं काहींचं असं प्लस दिसतं. ठीक आहे. तर इथं जे कीबोर्डचं कॅप्स आहे ते जर दाबलं तुमचं ब्रश होणार. परत जर तुम्ही ते कॅप दाबलं तर तुमचं परत प्लस होणार. एक गोष्ट लक्षात ठेवा. जर हाईड वगैरे झाले तर असे तुम्ही नक्कीच रिकवर करू शकता ब्रश. या गोष्टी लक्षात ठेवा. बाकी आपण राईट क्लिक करून तुम्हाला दाखवतो. आपण जो फोटोशॉपचा ऑलरेडी फोटोशॉपमध्ये राहतोय तो सॉफ्ट ब्रश तोच आपण इथं यूज केलाय. ठीक आहे. तर असे काम झाल्यानंतर लॉक करून घ्या आणि त्यावर आपण ऍड केलंय असे नॉर्मल त्यावर सुद्धा एक ब्रश ऍड केलाय. सर्वात मेन मुद्दा म्हणजे त्यावर आपण जे ऍड केलं ते म्हणजे इथं वॉटर कलरचं नॉर्मल इथं नॉईज. तर ते आपण कसं घेतलंय तर इथं न्यू लेअर घेतली होती. न्यू लेअर घेतल्यानंतर भावानं इथं एडिटमध्ये आलतो फिल करा त्याला आणि इथं 50% ग्रे. तर त्याला सिलेक्ट करून तुमचं ऑलरेडी चेंज आउट असेल तर त्याला 50% ग्रे करायचं. ठीक आहे. बाकी मोड नॉर्मल ऑपोसिटी 100 ओके. तर आपण ग्रे कलरचा तुम्हाला मायना नक्कीच शो होणार. परत त्यानंतर तुम्हाला फिल्टरमध्ये यायचं, नॉईजमध्ये जायचं आणि ऍड नॉईज म्हणा. ऍड नॉईज मध्ये गेल्यानंतर अमाऊंट बघू शकता 20 पॉईंट आपण 13 टाकली. बाकी गावसन करा आणि मोनोक्रोमॅटिक ऑन करा. ठीक आहे. ही सेटिंग नक्कीच अशा करा. तेव्हा ते वॉटर कलर जे आहे ते प्रॉपर तुमचं नक्कीच लागणार. बाकी परत फिल्टरमध्ये येऊन तुम्हाला ऍड करायचं स्टाईलिश आणि इम्बॉस. हे आपण त्याची सेटिंग अँगल 135 ठेवायचा, हाईट 3 ठेवा आणि अमाऊंट जे आहे 100. अँगल वाटलं तर तुम्ही चेंज आउट करू शकता. ठीक आहे. तो काय प्रॉब्लेम नाही. हां. तर अशा इथं ओके करून घ्या. तर बघू शकता फायनली आपलं जे बघू शकता तुम्ही जे आहे वॉटर टेक्स्चर ते नक्कीच इथं झालंय. तर त्याला आपण घेतोय डिलीट करून. तर अशापणे आपण ते ऍड केलंय आणि त्यावर आपण अशापणे शेप उचललाय. आता हा शेप आपण संपूर्ण त्या फोटोच्यामध्येच क्रिएट केलाय आणि त्यावर परत खालून आपण इथं अशा पद्धतीने परत शेप मारला हा एक. ठीक आहे. आणि त्यावर आपण अशा पद्धतीने बघू शकता इथं ही संपूर्ण ते तुम्हाला सविस्तर गोष्टी इथं दाखवून देतो मी. अशा संपूर्ण जे आपण ऍड केलंय फटाक्याचं संपूर्ण त्या. बाकी इथं जे बाकीच्या गोष्टी आपल्या तर त्या अशा पण इथं ऑन करून घेतो मी. ठीक आहे. हे बघू शकता अशा पद्धतीने. तर संपूर्ण त्या मायना आपण अशा पण उचलला. तर त्यानंतर आणि त्यावर आपण नंतर इथं शेप वगैरे घेऊन टाकली. हे बघू शकता या टाईपमध्ये लोकेशनचं वगैरे.
बाकी टेक्स्ट संपूर्ण ते ऑन करून घेतो इथं. ठीक आहे. आता मेन मुद्दा असा आहे भावांनो की तुम्हाला फक्त आता संपूर्ण ते आपण ती गोष्टी ऑन करून घेतल्या. तर चिंतामणी फायरवर्क्स भावांनो युनिकोड वाला फॉन्ट आहे आपला. ठीक आहे. तो जो फॉन्ट आपण यूज केला बघू शकता, सिलेक्ट करून डिजिटली बार, तर हा फॉन्ट आपण यूज केला. ठीक आहे. तर त्यामुळे भावांनो इथं आता जर हा तुम्हाला फॉन्ट चेंज करायचा म्हटलं, तुमचं नाव टाकायचं असलं तुम्हाला, तर चिंतामणी आपण क्लिक केलं, डबल सिलेक्ट करा. विंडोज मध्ये येऊन ग्लॅपचा ऑप्शन आहे ना, तर हा पॅनल तुम्हाला ओपन होणार आहे. इथं चिंतामणी नावाला मी सिलेक्ट केलं, बघू शकता संपूर्णचा जो फॉन्ट आहे भावांनो तो नक्की तिथं त्याचा पॅनल ओपन होत आहे. तर तुम्हाला ही गोष्ट माहीत पडली, तर यानुसार तुम्ही नक्कीच नाव वगैरे टाईप करू शकता. ठीक आहे. तर ही गोष्ट अशा पण आहे. तर अशी संपूर्ण ते डिझाईन आहे भावांनो, संपूर्ण ते तुम्हाला PLP नक्कीच प्रोव्हाइड केली. बाकी तुम्ही PLP ओपन करून बघा, काही प्रॉब्लेम आली तर नक्की मला कमेंट करा. ठीक आहे. तर अशी फाईनली आपलं आजचं ट्युटोरियल होतं भावना. असे वेगवेगळे ट्युटोरियल मी नक्कीच प्रोव्हाइड करणार, तर त्यामुळे मला नक्की कमेंट करा भावना. ठीक आहे. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.